गाडी माझीच होती. मी पंढरपूरला दरवर्षी जातो. 27 वर्ष झाली माझी पंढरीची वारी आहे. आणि माझा व्यक्तिगत कोणाशी वाद नाही, भांडण नाही, काहीच नाही. प्रेमसुख दे, प्रेमसुख घे या न्यायानं आम्ही आनंदानं चालत असतो. पण चालू वर्षी काय झालं, मधल्या काळात जरांगेंनी ज्या काही भूमिका घेतल्या त्या मला पटल्या नाहीत. आणि मग त्याबद्दल मी माध्यमांसमोर येऊन बोललो. आणि त्याच्यातून जरांगींनी माझ्याबद्दल समाजामध्ये एक वेगळा संदेश दिला की हा माणूस असा असा आहे, चुकीच्या पद्धतीने वागतो, हा माणूस खोटा आहे वगैरे वगैरे. ते सगळं माध्यमावर आहे. त्याच्यामुळं मराठा समाजाचे नाही, पण जरांगेंची जी काही समर्थक येतं त्या समर्थकांनी मला वारंवार, म्हणजे आज नाही, मग तुमच्या समोरात तुम्ही बसतील येतं ते कोण रमेश पाटील का काय, त्याचा मला फोन आला. अनेकांची रोज मला 10-5 फोन येतात, मला मारण्याच्या, मला काही काळं फासण्याच्या, सगळ्या धमक्या येतात मला रोज. आता मी हे सगळं पोलिसांकडे देणार आहे, ज्या ज्या लोकांनी धमक्या दिल्या. पण माझा स्पष्ट असा आरोप आहे की जरांगेच्या समर्थकांनी हे केलं असावं. माझा संशय, माझी शंका आहे. कारण आता काय, मी काय प्रत्यक्ष पाहिलेलं नाही, त्याच्यामुळे माझ्याकडे कोणाचं नाव नाही. काल पंढरीच्या वारीमध्ये जात असताना प्रदक्षिणा मार्ग असतो आमचा, आणि मी तर दरवर्षी जाणार, म्हणलं देह जावं अथवा राहावं, मी जाणारच तिथं. आणि जात असताना अशी उभे 3 गण लावलेले 2-3 जण होते वारीमध्ये, तरुण होते. आणि त्यांनी माझ्याकडे पाहिलं, शिव्यागाळी केली, पाटलाची माफी माग, नाही तर इथंच तुला कचकून काढू वगैरे वगैरे. पण गर्दी तिथं जागोजागी पोलीस असल्यामुळे काही झालं नाही, आम्ही पुढे निघून गेलो. आणि अशा पद्धतीने पंढरपूरमध्ये सुद्धा मला वेगवेगळ्या धमक्या लोकांनी दिल्या, पण त्या अशा लांबून अंतरावरून त्या दिल्या, त्या गेल्या. आणि रात्री साधारणपणे तिथल्या लोकांच्या स्थानिक माहितीवरून पार्किंगमधल्या इतर जे गाड्या होत्या त्यांनी सांगितलं की 2 वाजता असा धडाम आवाज आला आणि तुमच्या गाडीला आग लागली. इतकी मला सांगितली माहिती. मला दुसऱ्या दिवशी कळालं, कारण मी आमची दिंडी जी आहे ती तिथंच भटुंबऱ्यामध्ये पंडितराव शेंबडे यांच्या वस्तीवर होती. मी तिथं झोपलो होतो. तर काही लोक माझी चौकशी करीत आले. मला दिंडीतल्या लोकांनी सांगितलं, मी आंघोळ करून आल्यावर काही लोक विचारत होते, तुम्हाला बा महाराज कुठे, तर आम्हाला त्यांचं कीर्तन ठेवायचे. मला शंका आली आणि म्हणून मी टेंभुर्णीच्या रात्री 2 वाजता माझ्या स्वतःच्या सुरक्षेसाठी तिथं जाऊन थांबलो मी. आणि सकाळी पुन्हा परत आलो तर मला हे असं झालेला प्रकार कळाला. आणि मी रीतसर जाऊन त्या आपल्या पोलीस स्टेशनमध्ये, पंढरपूर तालुका पोलीस स्टेशनमध्ये त्यांना खबर दिली. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.